आज 1,10,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झाले। हे आजवर अखेर लाडक्या बहिणींचे नशीब चमकले असंच म्हणावं लागेल, कारण की लाडक्या बहिणींसाठी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील यांनी मोठा निर्णय घेतलेला असून 13 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे। जाहीर केलेल्या 13 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात DBTद्वारे पैसे वाटप केले जाणार आहेत। त्यातले त्यात 13 जिल्हे कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर हे पैसे वाटप होणार आहेत, त्याबाबतची सर्व काय अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। व आता गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेचा लाभ देखील थेट महिलांच्या खात्यावरती देण्यात येणार आहे। तसेच घरकुल योजनेसंदर्भात देखील महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणींसाठी आलेले आहे। आता तुम्हाला थेट DBTद्वारे तिन्ही योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। सर्व काही आपण अपडेट पाहणार आहोत व 830 रुपये गॅस सिलेंडरचे देखील सरसकट बहिणींना देण्यात येणार आहेत। मात्र तुम्हाला एक काम लगेच तात्काळ करावे लागणार आहे, जेणेकरून लाडकी बहीण हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचे पैसे येतील। सर्व काय करायचे आहे काय नाही ती अपडेट या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, तुम्हाला जे आहे ते बऱ्याच योजनांचा लाभ देखील मिळेल। व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। खूप सारे जण काय करतात, व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स रोजची रोज पाहायला मिळत नाहीये। त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। व तुमचा जिल्हा कोणता आहे ते नक्की सांगा, कारण की आता 13 जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का नाही ते देखील आपण नक्कीच कळवू। त्यासाठी एक लाईक देखील करणे गरजेचे आहे। आता इकडे बघा, या महिलांना आता जे आहे ते चांगला दिलासा मिळणार असून लाडक्या बहिणींना आता एक खुशखबर आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी एक नव्हे तर 3 असे धडाकेबाज निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेले आहेत। आता त्यांनी लाडकी बहीण योजने सुरू करण्यासाठी जे आहे ते पुढाकार मागच्या वेळेस घेतलेला होता। मागच्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री ते आपल्याला पाहायला मिळत होते। तर आता पाहायला गेलं तर राज्याचे अर्थमंत्री यांच्याकडून लवकरच 3,000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम ही जी आहे ती जाहीर करण्यात येणार आहे। व जशी ती रक्कम जाहीर होईल लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। यामध्ये 13 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात हे वितरण केले जाईल। 13 जिल्ह्यांची यादी आज आलेली असून ते नावे देखील आपण व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करणे देखील गरजेचे राहते। नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। आता गॅस सिलेंडरचे पैसे देखील या जिल्ह्यामध्ये वाटप केले जाणार आहेत। 830 रुपये हा अन्नपूर्णा योजनेचा हप्त्याचा लाभ देखील लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे। मात्र आता सरकारकडून आलेल्या माहितीसाठी सर्व लाडक्या बहिणींसाठी एक अपडेट दिलेली आहे की अन्नपूर्णा योजनेचा लाभ सर्वांना घ्या अशी देखील बातमी त्यांनी दिलेली आहे। आता तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ भेटतो का? 830 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे येतात का, हप्ते येतात का ते देखील हो किंवा नाही कमेंट करून सांगा। येत नसेल तर नाही म्हणून सांगा। जर येत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा मिळवायचा ते सांगणार आहे। त्यासाठी काय काम करायचे आहे, काय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे ते अपडेट आपण पाहणार आहोत। कारण की आता तुम्हाला जर लाभ मिळत नसेल तर एक काम लवकरच करा, जेणेकरून तुमच्या खात्यावरती देखील 1,500 रुपयांसोबत आता गॅस सिलेंडरचा हप्ता देखील लगेच जमा होईल। फिक्सच जमा होणार तुम्ही जर हे काम केलं तर। ते काय आहे, सध्या जर पाहायला गेलं तर जर पुरुषांच्या नावावरती गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला आता जे आहे ते त्या लाडक्या बहिणींच्या नावावरती गॅस सिलेंडर करावे लागेल। जर तुम्ही तशा प्रकारे केले तर तुम्हाला जे आहे ते पुन्हा एक मोठी प्रक्रिया आहे, ती पूर्ण जर केली तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपयांचे हप्ते वर्षातून 3 वेळेस तुमच्या खात्यामध्ये फिक्स येणारच। व त्यातली त्यात 1,500 रुपये हे लाडक्या बहिणींचे तुमच्या खात्यावरती येणार म्हणजे येणार। यामुळे चांगला दिलासा तुम्हाला मिळू शकतो। आता आपण जिल्ह्यांची नावे जर पाहायला गेलं तर आलेल्या माहितीनुसार आपल्याला जे आहे ते सर्वात आधी धुळे जिल्हा पाहायला मिळणार आहे। धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला लाभ मिळणार असून सरसकट 1,500 रुपये प्लस 830 रुपये देखील गॅस सिलेंडरचे पैसे हे देण्यात येणार आहेत। यामुळे ही आनंदाची बातमी म्हणावं लागेल, कारण की आता खूप दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता प्रतीक्षा संपली, महिलांनो आता प्रतीक्षा करू नका अशी देखील अपडेट दिलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हटलेले आहेत। त्यातले त्यात उपमुख्यमंत्री आपल्याला अजित पवारजी साहेब, एकनाथजी शिंदे साहेब पाहायला मिळत आहेत। यांच्याकडून मोठी तरतूद ही 3,000 कोटींपेक्षा अधिकची होणार असून आता यातलेच काही पैसे धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जाणार आहेत। आता पुढच्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व गॅस सिलेंडर तसेच घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। व आता महिलांना एक साडी देखील मोफत दिला जाणार असल्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हटलेले आहे। स्वतः त्यांनी एक अपडेट दिलेली आहे। प्रत्येक महिलाला एक साडी अशी देण्यात येणार आहे। ही एक खुशखबरच आहे। कोणत्या महिला आहेत त्यासाठी काय करायची ते आपण पुढे पाहूयात। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। 2 मिनिटं जर वेळ काढून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर सर्व अपडेट कळेल। व एक महत्त्वाचा आता सूचना म्हणजे तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा। तसेच आता चॅनलला सबस्क्राईब केले का नाही ते देखील सांगा। सबस्क्राईब जर केले असेल, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकला असेल तर तुमचा
योजनेचा मोठा फायदा होणार आहे। तुम्हाला सर्व योजनांचे पैसे मिळतील, कारण की आता तुमच्यासाठी चेक आपण ज्याचे मोठा निर्णय आपण तर घेतलेला आहे। आता रोजची रोज गॅस सिलेंडरच्या पैशासाठी काय करावं लागणार आहे, आता लाडकी बहिणीचा हप्ता मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे, ते अपडेट या योजनेसंदर्भातील सर्व अपडेट आपण या ठिकाणी देणार आहोत। त्यासाठी सबस्क्राईब करा, खाली तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकून लगेच व्हिडिओला एक लाईक देखील करायचा आहे। इकडे बघू शकता एक खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींसाठी 3 मोठे निर्णय अखेर घेण्यात आलेले आहेत। ही एक आनंदाचीच बातमी आहे। त्यातली त्या जिल्ह्यांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत। त्यातील आपण धुळे जिल्हा सांगितला, अजून उर्वरित 12 जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत। यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो, माहिती शेवटपर्यंत बघायची आहे। इकडे बघा एक महत्त्वाची अपडेट म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून दिलासा देणारी माहिती लाडक्या बहिणींच्या हप्त्या संदर्भात तर आलेली आहे। मात्र काही बहिणींना आता जास्त रक्कम देखील निर्णय आपल्याला देण्याचा पाहायला मिळणार आहे। आता जास्त रक्कम तर मिळणार, मात्र मुख्यमंत्री साहेबांनी दिलासा देणार एक निर्णय घेतलेला आहे। आता इथे तुम्ही स्वतः पाहू शकता, इथे काय लिहिलेलं आहे, पहिली जी लाईन आहे या ठिकाणी आहे आता जास्त रक्कम तर मिळणार, मात्र त्यातली त्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये दिलासा देणारा एक निर्णय झालेला असून त्यामध्ये आता सरसकट, आता इकडे पाहू शकता काय आहे, सरसकट लाडक्या बहिणींना 3 योजनांचा लाभ जे आहे ते दिला जाणार आहे। किती योजनांचा? 3 योजनांचा लाभ दिला जाणार आहे, म्हणजे 3 योजनांचे पैसे मिळणार आहेत। त्यातले त्यात साडी योजना देखील आहे, त्यातून देखील लाडक्या बहिणींना फायदा होणारच आहे। त्यातले त्यात लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यात हा लाभ देण्यात येणार असून सर्व काही पैसे डीबीटीच्या द्वारे आता दिले जातील। म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे कशा स्वरूपात भेटणार आहे? डीबीटी द्वारे। इकडे बघू शकता इथे डीबीटी म्हणजे आहे कसं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आता यामुळे आपल्याला पाहायला मिळत असतं। अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे दिले जातील। यामध्ये काही विभाग सिलेक्ट केले जातील, मराठवाडा, विदर्भ असेल, तुम्ही कोणत्या विभागात राहता ते नक्की सांगा। यातील काही विभागातील आता जिल्हे सिलेक्ट केले जाणार आहेत। गॅस सिलेंडरचे पैसे तसेच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे हे सरसकट महिलांच्या थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे, आता इथे काय आहे, डीबीटीद्वारे जे आहे ते लाडक्या बहिणींना दिले जातील। त्यातली त्यात खाली काय लिहिलेलं आहे इथे बघा, आता जर पाहायला गेलं तर ह्या 3 योजना आहेत, ते आपण आता कोणत्या आहेत ते पुढे पाहूयात। आता अशी माहिती आहे पुढे या ठिकाणी आता 3 योजनांची माहिती दिलेली आहे, आता ते आपण पुढे पाहूयात। इकडे बघू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिलासा देणारा निर्णय तर राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यातली त्यात आता मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब देखील लाडक्या बहिणींसाठी आपल्याला पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांनी देखील आता जे आहे ते मागच्या वेळेस 3000 कोटींपेक्षा अधिकची तरतूद केली व लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले। पुणे जिल्ह्यात सर्वात अगोदर आले, अमरावती असेल, लातूर, नांदेड असेल, परभणी, हिंगोली, बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, या सर्व काही जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सर्वात अगोदर आले। आता कोणते जिल्हे आहेत ती नावे सांगणार आहे। आता इकडे बघा, लाडकी बहीण योजना ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता देखील मिळाला नसेल आणि मागचे 5 हप्ते, कोणाचे 4 हप्ते बाकी असेल, अशा महिलांसाठी पण एक मोठी बातमी म्हणजे राज्य शासनाने यासाठी पण एक मोठा निर्णय घेतलेला। यातली या काही ज्या लाडक्या बहिणी असतील यांना सर्वांना आता लाभ देखील देण्याचा निर्णय आता पाहायला मिळणार आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट ही लाडक्या बहिणींसाठी जी आहे ती पाहायला मिळत आहे। आता मोठा लाभ या लाडक्या बहिणींसाठी मिळणार आहे। काही लाडक्या बहिणींना आता थेट 3000 रुपये देण्यात येणार आहेत। कोणत्या बहिणी आहेत ते आता पाहूयात। जर आता पाहायला गेलं तर मागच्या वेळेस जानेवारीचा हप्ता भेटला, तुम्हाला भेटलाय का नाही ते सांगा। जर जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल, एक आनंदाची बातमी आहे, 3000 रुपयांची रक्कम ही तुमच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। म्हणजे आता काहींना डिसेंबरचा हप्ता भेटला नाही, काहींना जानेवारीचा हप्ता भेटला नाही, म्हणजेच हे 1500 डिसेंबरचे व काही 1500 जानेवारीचे मिळून असे 3000 रुपये देखील लाडक्या बहिणींना येणार आहेत। मात्र त्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे। आधार कार्ड आहे का नाही, होय किंवा नाही तुम्ही कमेंट करून सांगा। आधार कार्ड असेल तर सबस्क्राईब करू शकता, कारण की काही जणांचे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे मागचे हप्ते आलेले नव्हते। जर आता तुम्ही आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करून व्यवस्थित सर्व काही काम करून ठेवलेले असेल तर तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता जमा होईल व जानेवारी महिन्याचा देखील हप्ता असे मिळून 3000 रुपये व आता फेब्रुवारीचे 1500 रुपये म्हणजे 4500 रुपये तुमच्या खात्यात आता जमा करण्यात येणार आहेत। आता पुढचा जिल्हा आपण पाहूयात। पुढचा जिल्हा आहे लातूर। लातूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये तर येणार, प्लस गॅस सिलेंडरचे 830 रुपये सरसकट देण्याचा निर्णय पाहायला मिळू शकतो। लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी हा दिलासा देणारा निर्णय आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। दिलासा देणारी खुशखबरच लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल, कारण की खूप दिवसांपासून लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपणार आहे। त्यातली त्यात महत्त्वाचा निर्णय
साडी वाटपाचा देखील आहे, त्याबाबतची अपडेट जी आहे ते आपण नक्की देणार आहोत. त्यासाठी तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहावा लागणार आहे. आता त्यामध्ये आपण जे आहे ती मोठे अपडेट देणार आहोत. काहींना अन्नपूर्णा योजना व घरकुल योजनेचा देखील लाभ देण्यात येणार आहे. आता लातूर जिल्ह्यामध्ये 1500 रुपये जानेवारीच्या हप्त्याचे जर ज्यांना मिळाले असतील ते पण मिळून जातील. काळजी नसावी. त्यातले त्यात फेब्रुवारीचा हप्ता लवकरच 2100 रुपयांचा निर्णय देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून पाहायला मिळणार आहे. होय, इथून पुढे शेवटपर्यंत अपडेट बघा, लक्षपूर्वक ऐका, कारण की आता 2100 रुपयांचा निर्णय लवकरच तुमच्यासाठी होणार आहे. आता जे 1500 रुपये मिळतात त्यापेक्षा अधिक रक्कम म्हणजेच तुम्हाला आता जे आहे ते 500-600 रुपयांची वाढ होणार आहे. 600 रुपये अधिक तुमच्या खात्यावरती येणार आहेत. म्हणजे 1500 तर हप्ता मिळतोच, त्यातली त्यात यामध्ये आता 600 रुपयांची वाढ करून लाडक्या बहिणींच्या थेट खात्यावरती किती 2100 रुपये देण्यात येणार आहेत. या सर्व काही बातम्या असतील, सर्व काही अपडेट असतील, पुढच्या व्हिडिओत आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करा व तुमचा जिल्हा कमेंट करून तुम्हाला नक्की सांगायचाच आहे. तुमच्या जिल्ह्याचे अपडेट लवकरात लवकर आपण देऊ. धन्यवाद.